तर दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अपडेट्स समोर येत आहेत। हळूहळू सगळे अपडेट्स समोर येत आहेत। उमर मोहम्मद या गाडीत होता, त्याने त्याच्या 2 साथीदारांसह हल्ल्याची योजना आखली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार फरीदाबादमध्ये अटक झाल्यानंतर घाबरून उमर मोहम्मदने हल्ल्याची योजना आखली। त्याच्या साथीदारांसह त्याने गाडीत डिटोनेटर ठेवलं आणि हे दहशतवादी कृत्य केलं। हल्ल्यात NFO अर्थात अमोनियम नायट्रेट इंधन तेल वापरण्यात आल्याचं माहिती कळते आहे। लाल किल्ल्याजवळच्या स्फोटाप्रकरणी ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। उमर मोहम्मद हा गाडीत होता आणि त्याने त्याच्या 2 साथीदारांसह या हल्ल्याची योजना आखल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। दिल्लीमध्ये काल भीषण असा स्फोट झाला। या स्फोटात अक्षरशः देश हादरून गेला। दिल्लीच्या लाल महाल जवळ मेट्रो स्टेशन जवळ कारमध्ये हा स्फोट झाला। यात अनेक प्रवासी सुद्धा होते आणि यात उमर मोहम्मद हा या गाडीत होता अशी माहिती कळते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अपडेट समोर येतात या प्रकरणात? बिलकुल ही नवीन माहिती पुढे आलेली आहे, कारण जो कट होता तो वेगळा होता आणि परंतु पोलिसांनी कारवाई सुरू केली। त्यापैकी अनेक जणांना ताब्यात घेतलं आणि स्फोटकं जी आहेत ती जप्त केली, AK-47 जप्त केलं। त्यानंतर मात्र उमर मोहम्मद यानं घाई गडबडीमध्ये अचानकपणे प्लॅन बदलला आणि हा कट आखला की इथे स्फोट लाल किल्ला परिसरामध्ये घडवायचा आहे। त्यामुळे बिथरलेल्या अवस्थेमध्ये ही घटना घडलेली आहे, परंतु कट आणखीन वेगळाच होता। ते अजून समोर आले नाही की नेमकं ही गाडी कुठे न्यायची होती आणि कुठे स्फोट घडवून आणायचा होता। परंतु त्याचे साथीदार, त्याचे मित्र या संपूर्ण कटामध्ये सहभागी असलेले त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले होते। ATSने सुद्धा कारवाई केली होती आणि त्यामुळेच घाबरून ही ताबडतोब कारवाई करण्यात आलेली आहे। आणि आपल्याला CCTV फुटेज मधून सुद्धा दिसून येते की गाडीमध्ये तो बसलेला आहे आणि तो गाडी चालवत होता। गाडी त्याने हळू केली होती आणि आता संपूर्ण त्याचा चेहरा पण आलेला आहे, पुढे गाडी पण दिसते, नंबर तोच आहे। त्यामुळं हा केवळ अपघात नव्हता तर हा घातपात होता आणि तोही आत्मघाती अशा प्रकारचा हल्ला होता। त्याला माहित होतं की हे कृत्य केल्यानंतर काय होणार आहे, स्फोटामध्ये तो मरणार आहे, मृत्यू होणार आहे। परंतु त्यासोबत आणखीन जीवितहानी आणि वित्तहानी हे दोन्ही त्याचं टार्गेट होतं आणि म्हणूनच लाल किल्ल्याच्या या परिसरामध्ये साधारणतः 3.5 तास 3 तास 29 मिनिटं पार्किंगमध्ये गाडी ठेवली। त्यानंतर पार्किंगमधून तो बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर हा स्फोट घडलेला आहे आणि बिथरलेल्या अवस्थेमध्ये हा स्फोट घडलेला आहे। त्यामुळे आणखीन कोणता वेगळा कट होता का यावर सुद्धा संशय निर्माण होतोय। आता आपण घटनास्थळीच आहोत आणि इथे फॉरेन्सिकची टीम आलेली आहे आणि ही फॉरेन्सिकची टीम जे छोटे छोटे पार्ट्स आहेत, मग ते बुलेट्स काही प्रमाणामध्ये काल बुलेट सापडले होते, गोळ्या सापडल्या होत्या, त्याचबरोबर जे कारचे ब्लास्ट झालेले आहेत त्या कारचे दरवाजे सुद्धा उडून काही अंतरावर पडले होते, तर ते सुद्धा तपासण्याचं काम चालू आहे। त्याचबरोबर यामध्ये जे अमोनियम नायट्रेट किंवा इतर कोणता पदार्थ समाविष्ट केला गेला होता का, कारण स्फोटाचा आवाज जो आहे तो खूप मोठा झाला होता। बाजूलाच एक जैन मंदिर आहे, या जैन मंदिरामध्ये आपण गेलो होतो तर तिथल्या जो स्वयंपाक करणार त्यानं सुद्धा सांगितलं होतं की या स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्याचा गॅस सुद्धा विझला आणि त्याचबरोबर जैन मंदिराचे हे ज्या काचेचे ज्या दरवाजे आहेत ते दरवाजे सुद्धा तुटले, काच इथल्या तुटलेल्या आहेत मंदिरामधल्या। म्हणजेच की साधारणतः 200 ते 300 मीटर अंतरावर सुद्धा याचा परिणाम जो आहे त्या हल्ल्याचा झाल्याचं दिसून आलेला आहे आणि मोठा स्फोट होता हा आणि त्याला उमर मोहम्मदने हा स्फोट घडवून आणलेला आहे। परंतु त्याचे साथीदार जे आहेत ते अगोदरच पकडले गेले होते, कारवाई सुरू केली गेली होती। जर ते पकडले नसते तर आणखीन कदाचित चित्र जे आहे ते विदारक असतं, वेगळं चित्र असतं। कट मात्र त्यांचा वेगळाच होता का असा संशय आता येतोय, कारण घाई गडबडीमध्ये केलेला हा घातपात आहे आणि त्याचबरोबर आत्मघाती सुद्धा हल्ला आहे। आता फॉरेन्सिकची टीम इथे पोहोचलेली आहे, त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, दिल्ली पोलीस आहेत आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील केलेला आहे। आपण इथं पाहतोय, कारण कोणालाही प्रवेश दिला जात नाही आतमध्ये, केवळ फॉरेन्सिकची टीम, दिल्ली पोलिसांची टीम आणि त्याचबरोबर NI ची टीम जी आहे ती इथे दिसून येते आणि या परिसरामध्ये दोन्ही बाजूने रस्ते जे आहेत ते ब्लॉक करण्यात आलेले आहे। आपण समोर बघतोय की जे पांढऱ्या टेंट जो आहे तो संपूर्ण भाग जो आहे जिथे घटना घडली होती, साधारणतः 7 ते 8 गाड्या आहेत की त्या बक्षिस्तानी गेल्या होत्या आगीच्या या स्फोटाच्या, तर ते संपूर्ण वेढलेलं आहे आणि तिथे
पांढरा जे आहे ते एक कपडा लावलेला आहे, साधारणतः 10 फुटाचा कपडा लावलेला आहे. त्याचं कारण हेच की आतमध्ये नेमकं तपास कसा सुरू आहे ते दिसू नये. कारण यामुळं आणखीन जेव्हा काही चित्र येतात, काही व्हिडिओज समोर येतात, तर त्यामुळं संपूर्ण माहिती जी आहे कशा प्रकारे तपास चालू आहे तो कदाचित दहशतवादी संघटनापर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे खबरदारी म्हणून हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील करण्यात आलेला आहे. कोणालाही प्रवेश दिला जात नाही. डाव्या साईडला आपण इथं पाहतो की चांदणी चौकचा बोर्ड आहे आणि हा मार्केटचा एरिया आहे पूर्णपणे, आणि उजव्या साईडला जो आहे तो लाल किल्ला आहे आणि मधोमध हा रोड आहे. आणि याच रोडचा हा जो सिग्नल आहे तो अतिशय गर्दीचा आहे, अतिशय महत्वाचा हा सिग्नल आहे. कारण हे सतत वर्दळीचा असतो. रात्री सुद्धा इथं वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. इथं खाऊ गल्ली आहे, इथं कपड्याचं मार्केट आहे, इथं ज्वेलरीचं मार्केट आहे, इथं जैन मंदिर आहे, इथं पाठीमागं आणखीन गुरुद्वारा आहे, त्याचबरोबर आणखीन एक इथं मंदिर आहेत. त्यामुळं हे मंदिरांचं स्थान आहे, धार्मिक स्थळ आहे, हे पर्यटन स्थळ आहे. एकीकडे लाल किल्ला आहे, एकीकडे मार्केट आहे, आणि म्हणूनच हा चौक जो आहे तो गाठण्यात आला होता. आता नेमकं घातपाताचे किंवा आत्मघाती हल्ला करण्यात आलेला आहे तो या परिसरामध्ये करण्यात आलेला आहे. परंतु त्यांचा कट आणखीन दुसरा कोणता होता का? कारण आतमध्ये जर मार्केटमध्ये जर ही घटना घडली असती तर मात्र इथला जो मार्केट आहे त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असता. आणि म्हणून मार्केटमध्ये हा घातपात करण्याचा कट होता का इथे बाहेरच रोडवर अशा प्रकारचा घातपात करायचा होता, हे सुद्धा अजून उघड व्हायचं आहे. प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत. परंतु आज दिवसभरासाठी आपण पाहतोय की हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात ब्लॉक करण्यात आलेला आहे. जेवढी नजर जाते तेवढे फक्त पोलीस आहेत, कारण हा एवढा रहदारीचा महत्वाचा रस्ता आहे तरी सुद्धा हा संपूर्ण ब्लॉक करण्यात आलेला आहे. दुसरीकडे आपण इथं पाहतोय की इथे हे संपूर्ण दुकानं होती छोटी छोटी, हे सगळे बंद करण्यात आले. इथे गाड्या आपण पाहतोय की इथे कोल्ड्रिंक्स आणि शरबत विकलं जायचं होतं ते सुद्धा इथं बंद करण्यात आलेलं आहे. आणि चहाच्या इथं टपऱ्या होत्या त्या पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत. हा रस्ता आपण बघतोय की हा पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला. इथं कोणतीही गाडी नाही आहेत, केवळ इथले कामगार जे इथं दिसत आहेत. परंतु हा पूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आलेला आहे. साधारणतः 1 किलोमीटरचा हा पूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आलेला आहे. बॅरिकेडची जी लेअर आहे ती 3 लेअर लावण्यात आलेली आहे. एक म्हणजे की घटनास्थळाच्या तिथे बाहेरच बॅरिकेड्स लावण्यात आहेत. दुसरं म्हणजे की आपण जिथे थांबलोय ते बॅरिकेड्स लावण्यात आलेले. तिसरं बॅरिकेड जे आहे ते समोर आपल्याला दिसतंय अंधुकपणे तिथे लावण्यात आलेलं आहे. पुन्हा आणखीन 200 मीटरवर बॅरिकेड्स लावण्यात आहेत. त्यामुळे 4 ते 5 लेअरची ही सिक्युरिटी आहे. आणि तिथे प्रत्येक बॅरिकेड्सला चेकिंग केली जाते आतमध्ये सोडताना. फक्त प्रसारमाध्यम आणि त्याचबरोबर सरकारी यंत्रणेमधले अधिकारी यांनाच सोडलं जाते. इतर कोणालाही या भागामध्ये प्रवेश दिला जात नाही, कारण पुरावे महत्वाचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी काल रात्री काय काय घडलेलं आहे हे संपूर्ण केवळ पुरावेच नाही तर साक्षीदार इथं आसपासचे जे आहेत त्यांना सुद्धा पोलीस विचारत आहेत. हे जैन मंदिर आहे, जैन मंदिरामध्ये तेव्हा घटनास्थळी कोण होतं का, त्यांनी काय पाहिलं का, हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे जे छोटी छोटी दुकानं होती त्या दुकानामध्ये कोण होतं का, हे सगळे गोष्टी ज्या त्या पाहिल्या जात आहेत. निश्चितच रामराजे, आपण असे सोबत राहा. आपल्याकडून अनेक अपडेट्स घ्यायचे आहेत या संदर्भातले. पुढची बातमी तोपर्यंत आपण पाहणार आहोत.